अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आता अक्षय शिंदेचा मृतदेह गेल्या 6 दिवसांपासून कळवा शवगृहात आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह आज दफन करण्याची शक्यता आहे। ठाणे तपास टीम कळवा रुग्णालयात दाखल झाली। शवविच्छेदन गृहाकडे पोलिसांचा बंदोबस्त आता त्या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे आताची मोठी बातमी समोर येते। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात अक्षय शिंदेचा मृतदेह गेल्या 6 दिवसापासून कळवा शवगृहात आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शुभम कोळे आपल्यासोबत जोडलेत। शुभम, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात अक्षय शिंदेचा मृतदेह गेल्या 6 दिवसांपासून कळवा शवगृहात आहे। तर अक्षय शिंदेचा मृतदेह आज दफन करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सध्या त्या ठिकाणचे ताजे अपडेट काय? कारण त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्याची माहिती मिळते। तर काही तांत्रिक अडचणीमुळे शुभमशी आपला संपर्क तुटलेला आहे। मात्र अक्षय शिंदेचा मृतदेह गेल्या 6 दिवसांपासून कळवा शवगृहात आहे। ठाणे तपास टीम कळवा रुग्णालयात दाखल झालेली आहे। तर अक्षय शिंदेचा मृतदेह आज दफन करण्याची शक्यता आहे। 6 दिवसापासून अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा शवगृहात आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात मोठी अपडेट आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह आज दफन करण्याची शक्यता आहे। ठाणे तपास टीम कळवा रुग्णालयात दाखल झाले। शवविच्छेदन गृहाकडे पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी आता वाढवण्यात आला आहे। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर संदर्भात वारंवार चर्चा, आरोप प्रत्यारोप झाले। अक्षय शिंदेचा मृतदेह आज दफन करण्याची शक्यता आहे। तर ठाणे तपास टीम आता कळवा ठिकाणी दाखल झालेला मृतदेह गेल्या 6 दिवसापासून कळवा शवगृहात आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर नंतर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। दफन करण्यासाठी जागा मिळत नाही अशा प्रकारची चर्चा होती। तब्बल 6 दिवसापासून अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्याऐवजी सध्या तो कळवा शवगृहात आहे। मात्र अक्षय शिंदेचा मृतदेह आज दफन करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्या संदर्भात पोलिसांचा देखील बंदोबस्त मोठ्या प्रमाणात कळव्यामध्ये पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।